गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। सर्वजण भाविक उपासना करूनच या निरूपणामध्ये श्रवण करायला बसलेले आहेत असं समजून आपण निरूपणास सुरुवात करूया। असं म्हणतात की राग आणि मतभेद आहेत ना, ते पावसासारखे असावेत, एकदा बरसून निघून जावेत, आणि प्रेम मात्र वाऱ्यासारखं असावं, जे शांत आणि सदैव आजूबाजूला दरवळत राहावं। बघा, समर्थांनी या प्रेमाची ही परिभाषा कशी सांगितलेली आहे की आत्ताच्या या कलियुगातील जर विचार केला, हे पती पत्नीचं नातं असतं, हे प्रेमावर अवलंबून असतं, हे प्रेमावर टिकून राहिलेलं असतं। पण या नात्यामध्ये प्रेम राहिला आहे का? राग आणि मतभेद असतो, या नात्यामध्ये दुरावा करत असतो। आणि जेव्हा पती पत्नीच्या नात्यांमध्ये हा राग आणि मतभेद एकत्र येतो ना, तेव्हा संशय निर्माण होतो, आणि जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा पती पत्नीचं नातं असतं ना, ते तुटायला वेळ लागत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर आपल्या घरामध्ये जर ही भक्ती असेल, ही भक्ती निर्माण केली, उपासना असेल, जर आपल्या घरातील सर्व मंडळी आहे एकाच भक्तीमध्ये गुंफली गेली ना, तर आपल्या घराचा संसार आहे ना, तो सुंदर होऊन जातो। तुमच्या संसाराला कोणतेही गालबोट लागत नाही, एवढं प्रेम निर्माण होतं ना। राग असेल, मतभेद असेल, पावसासारखा वाहून जातात। म्हणजेच काय, एकदा पाऊस बरसायला लागला ना की तो पावसासारखा वाहून जातो, आणि राहतो तो काय राहतो? तो राहतो फक्त प्रेम राहतो, जो शांत आणि सदैव आपल्यासोबत दरवळत राहतो। पण हे ज्याला कळतं ना की या रागामध्ये, लोभामध्ये मनुष्याची हानीच होत असते ना, पण हे मनुष्याला कधी कळतं की जेव्हा मरणाची वेळ येते, तेव्हा काही दुसरा मनुष्य त्याला वाचवू शकत नाही। पण जर मनुष्याला तरुणपणामध्ये ह्या गोष्टी माहीत झाल्या, समर्थांनी ही साधी सोपी भक्ती आपल्यासाठी आणलेली आहे ना, या भक्तीचा उपभोग आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या संसाराची, या विश्वातील सुख काय आहे हे कळेल का? कधीच कळणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक पती पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जीवनात कितीही वाईट प्रसंग आले ना, तरी घाबरून जाऊ नका, चांगलं वागणं कधीच सोडू नका, कारण विजय असतो ना, तो नेहमी सत्याचाच होत असतो। कारण समुद्राकडून शिकावं, समुद्रात कितीही मोठे वादळ आलं ना, तरी समुद्र आपली कधी शांतता सोडतो का? कधीच सोडत नाही। तसेच हे नवरा बायकोचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे, एवढं सुखदायी आहे ना। आणि दुःख पण असतं आणि सुखसुद्धा असतं, पण हे कुणावर अवलंबून असतं? तर आपल्या कर्मांवर अवलंबून असतं। आपण एकमेकांना किती ओळखतो? कधी कधी नवीन लग्न झालेलं असतं, नवीन लग्न झाल्यानंतर 2-3 महिने असतात ना, एकदम सुखाचे होऊन जातात, एकदम सुख आनंद, घरामध्ये आनंद असतो। पण जेव्हा एकमेकांना आपण ओळखायला लागतो, पती पत्नी एकमेकांना जास्त ओळखायला लागते, तेव्हा त्यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला लागतात। कारण काही गोष्टी असतात त्यांना एकमेकांच्या माहीत नसतात, पण आपोआप त्यांना जेव्हा माहीत होतात तेव्हा त्यांचं पटत नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर पती पत्नीमधील वाद जर मिटवायचे असतील, तर त्याला एक मात्र उपाय आहे की त्यांनी दोघांनी भक्तिमार्गामध्ये बसावं, त्यांनी दोघांनी श्रवणामध्ये बसावं। भविष्यात कधीच वाद होणार नाही, कारण ही श्रवणाची शक्ती आहे, ही ऊर्जा आहे। जो जिवंत नसेल ना, त्याला सुद्धा प्राण निर्माण करणारी शक्ती आहे, कारण ही ऊर्जा आहे ना,
बघा मेलेला असेल ना त्याला सुद्धा जिवंत करेल एवढी शक्ती आणि भक्ती या श्रवणामध्ये आहे. पण आपण या भक्तीला एवढं श्रेष्ठ मानतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा आहे. कर्म म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं आहे. आणि भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे सेवाभाव आहे, जो बघा या मनाने करायचा असतो, या निर्मळ मनाने करायचा असतो. कोमलता हा हृदयाचा धर्म आहे आणि सबलता हा देहाचा धर्म आहे. बघा, देहाला वज्रापेक्षा अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा. पण आपण हृदयाला कधी कोमल बनवतो का? कारण हृदयाला बघा आपण कधीच कोमल बनवत नाही. हृदयामध्ये राग भरून ठेवतो, हृदयामध्ये अहंकार भरून ठेवतो. मग तो हृदय कोमल होईल का? तो फुलासारखा होईल का? कधीच होणार नाही. बघा, जेव्हा फुलं असतं, फुलाचं आयुष्य किती असतं? जास्तीत जास्त 1 दिवस. सकाळी जेव्हा फुलाचा जन्म होतो, प्रत्यक्ष फुललं जातं ना, बघा ते स्वतःसुद्धा फुलतं, पण इतरांना सुद्धा आनंद देतो. जो त्या फुलाकडे पाहत राहील ना, त्याला सुद्धा एवढा आनंद मिळतो ना. बघा, तो इतरांना आनंदसुद्धा देतो आणि आपल्या आजूबाजूला असतील ना त्यांना सुद्धा आनंद देतो. आयुष्य मात्र छोटं असतं, पण त्या छोट्या आयुष्यामध्ये सर्व त्याच्या जेवढी भूती असतील ना, सर्व प्राणीजन असतील, सर्वांना खुश करून टाकतो. असं आपलं आयुष्य आहे का? जर असं आयुष्य बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला बघा सद्गुरूंशी शरण जावं लागेल, सद्गुरूंची भक्ती करावी लागेल. समर्थांनी जी सांगितलेली आहे ती साधी सोपी भक्ती करायला लागेल. आपल्याला आचरणामध्ये यावं लागेल, आपल्या कर्म श्रेष्ठ करावे लागतील. पण ते कर्म श्रेष्ठ होतील केव्हा? जेव्हा आपण श्रवणामध्ये बसू, जेव्हा आपण योग्य रीतीने आपलं मन निर्मळ करू, तेव्हाच होईल ना. म्हणून समर्थांनी पती पत्नीचं नातं मजबूत बनवण्यासाठी दोघांनी सुद्धा श्रवणाला बसायला हवं. जेव्हा दोघे जण श्रवणाला बसतील ना, तेव्हा आपली मुलं सुद्धा श्रवणाला बसतील. आपण पाहिलं असेल की कधी कधी पती पत्नीचं नातं असतं, एवढं प्रेममय चालू असतं ना, त्यांचा संसारसुद्धा एवढा सुंदर चालू असतो. कधी कधी अशा नात्याला सुद्धा बघा दुःखाने ग्रासलं जातं, त्यांच्यामध्ये संशय निर्माण होतो. पण हा संशय निर्माण होतो का? जेव्हा अगोदर नवीन नवीन सुखामध्ये त्या संसाराने प्रवेश केलेला असतो, पण त्या सुखाला सुद्धा दुःखाचं सावट निर्माण होतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर बघा एखादा पती किंवा पत्नी एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या शोकाने सुद्धा दुसऱ्याचा मृत्यू होतो, पण ते नंतर एकमेकांना भेटतात का? बघा, असे भरपूर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. कधी कधी मनुष्य बघा लग्न होण्याच्या अगोदरसुद्धा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो, पण तो व्यक्ती त्याच्या मनातून कधी जात नाही. कधी त्याला वाटत असतं की आपण पुढच्या जन्मामध्ये आम्ही एकत्र भेटू, पण अशा गोष्टी होतात का? बघा, या पती पत्नीचं नातं असतं एवढं सुंदर का म्हटलेलं आहे? बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथांना विचारते, प्रभू, मी पाहिलं आहे की पृथ्वीवर काही स्त्री पुरुष आहेत ना, आपलं जीवन अतिशय प्रेमाने जगत आहेत. काही स्त्री पुरुष तर एकमेकांपासून क्षणभरी दूर राहू शकत नाही, ते फक्त एकमेकांना पाहून जगतात. पण एके दिवशी हे जोडपे नक्कीच वेगळे होतात. परमेश्वरा, मला हे जाणून घ्यायचं आहे की ते जोडपं पुढच्या जन्मी पुन्हा पती पत्नी म्हणून भेटतात का नाही? आणि मला नशिबाबद्दल काही चर्चा करायची आहे. जे नशिबात नाही ना, ते माणूस मिळवू शकतो का? पुढे भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझं हे म्हणणं आहे ना, ते मला नीट समजलेलं आहे. आता मी तुला एक छोटीशी कथा सांगतो, ती कथा पूर्णपणे तू ऐक आणि तू कथा ऐकून घे. या 2 गोष्टींचं ज्ञान मिळेल. पहिलं म्हणजे पुरुष आणि स्त्री यांचं नातं आहे ते किती जन्म टिकतं, आणि दुसरं म्हणजे जे नशिबात नसतं ना, ते कधीच साध्य होत नाही. भगवान शिव बघा कथेला प्रारंभ करतात आणि पार्वतीला म्हणतात, ही एक परिपूर्ण चरित्राची राजकुमारी होती,
जिचा विवाह चरित्रवान राजकुमाराशी झाला होता. दोघेही मोठ्या आनंदाने जीवन जगत होते. पैशाची कमतरता अजिबात नव्हती. फक्त एकच कमी होती, त्यांना मूळ नव्हतं, ज्याबद्दल राजकुमारी नेहमी काळजीत असायची. हळूहळू वेळ निघून चालला होता आणि एके दिवशी राजकुमारीची तब्येत अचानक बिघडली. मग ती राजकुमाराला म्हणाली, मी तुमच्यावर खूप प्रेम केलं आहे. मी तुमची खूप सेवा केली आहे, पण तुझे एक सुख मी पूर्ण करू शकले नाही, ते म्हणजे संतान सुख. माझ्या आयुष्य काही क्षणांमध्ये संपणार आहे असं मला वाटत आहे. दुःख करू नका. माझ्या अनुपस्थितीनंतर माझ्या आठवणींमध्ये आयुष्य जगा. मी तुम्हाला वचन देते, पुढच्या जन्मी मी पुन्हा तुमची बायको होईल. मग मी तुमची मुलं होण्याची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आणि असं म्हणत राजकुमारीचा मृत्यू होतो. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, आणि मग हे एके दिवशी राजकुमारही आपले शरीर त्यागतो. त्याचाही मृत्यू होतो. मग त्या राजपुत्राचा एका राजाच्या पोटी जन्म होतो आणि ज्याला 1600 राण्या होत्या आणि सर्व राण्यांमध्ये तो एकुलता एक मुलगा होता. दुसरीकडे जी राजकन्या होती अशा राजाच्या घरी जन्माला येते. त्यालाही 1600 राण्या होत्या आणि सर्व राण्यांमध्ये एकच ती एकुलती एक मुलगी होती. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, ज्या राजाला मुलगा झाला त्या राजाकडे एक अतिशय हुशार आणि निष्ठावान पोपट होता. राजा अनेक बाबतीत त्याचा सल्ला घेत असे. अत्यंत कठीण समस्यांमध्ये राजा पोपटाचा सल्ला दर वेळेला घेत असे आणि पोपटाचा सल्ला कधीही चुकीचा होत नसे. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, आता एके दिवशी राजाने त्या पोपटाला बोलावलं आणि पोपटाला म्हणाला, हे पोपट, मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवत आहे, जी तुला पार पाडायची आहे. तो पोपट म्हणाला, महाराज मला सांगा, मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. तेव्हा राजा म्हणाला, अरे पोपट, तुला माहीत आहे का, मला एकच मुलगा आहे आणि मला माझ्या मुलासाठी बायको शोधायची आहे, मुलगी शोधायची आहे. आणि मग राजाने पोपटाला आपल्या मनातली सून कशी हवी आहे, किती सुंदर हवी आहे ते सर्व सांगून टाकलं. मग राजानं बघा त्या राजाचं म्हणणं ऐकून पोपट राजी झाला आणि मग पोपट राजाला म्हणाला, महाराज, तुम्हाला जी राजकन्या हवी असेल ना, तुमची आवड असेल, ती तुम्ही कागदाच्या स्लीपवर लिहा आणि ती स्लीप माझ्या पायाला बांधा. मग पुढचं काम माझ्यावर सोडा, मी शोधून आणतो. तुम्हाला जशी हवी आहे ना तशीच सून मी शोधून आणेल. बघा पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, मग पोपटाचं हे म्हणणं ऐकून राजानं आपल्या आवडीच्या राजकुमारीबद्दल एका कागदावर लिहिलं आणि ती स्लीप होती ना, ती राजाने पोपटाच्या पायाला बांधली. आता पोपट शेजारच्या देशामध्ये पोचला, जिथे मुसळधार पाऊस पडत होता, जिथे त्याला जंगलामध्ये आश्रय घ्यावा लागला. त्याला एक जुनं पोकळ झाड सापडलं. तिथे त्याला वाटलं की ती जागा त्याच्या आरामासाठी खूप योग्य आहे. बघा, मग पोपटाने त्या पोकळ झाडाच्या आत जाण्याचा विचार करताच त्यातून आवाज आला, तू आत जाऊ नकोस, अन्यथा तू आंधळा होशील. मग अशी भीतीदायक गोष्ट ऐकून त्या पोकळ झाडाच्या आत शिरला नाही आणि झाडाच्या एका फांदीवर तो बसला आणि पाऊस संपण्याची वाट पाहू लागला. पाऊस थांबल्यानंतर पोकळीतून एक मैना बाहेर आली आणि पोपटाजवळ येऊन बसली. मग दोघेही बराच वेळ बोलत राहिले. इतक्यामध्ये पोपटाने मैनेला सगळी गोष्ट सांगितली, तो कुठे जात होता. मग मैना ते सर्व ऐकून म्हणू लागली, आज आपली भेट झाली, हे खूपच छान झाले. आणि मग ती मैना पोपटाला पुढे म्हणते, तू तुझ्या राजासोबत जितका निष्ठावान आहेस, तितकीच मी माझ्या राजाची विश्वासू आहे. तू तुझ्या राजाच्या मुलासाठी राजकुमारी शोधत आहेस, जिच्या अंगी सर्व गुण असतील. तर मी अशा राजकुमाराच्या शोधात निघाले आहे, ज्यात राजाच्या मुलीसाठी म्हणजेच राजकुमारीसाठी योग्य सर्व गुण असतील. बघा भगवान शिव, बघा लक्षात ठेवा, ही कथा आहे ना, भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत. मग पोपट म्हणू लागला, आमचा राजा म्हणतो की आम्ही अशा घरातून राजकुमारी आणू ज्या राजाला 1600 राण्या असाव्यात,
कारण आमच्या राजालाही 1600 राणे आहेत. तर मैना म्हणू लागते, हा तर योगायोग म्हणावा, कारण तुमच्या राजालाही 1600 राण्या आहेत ना, आणि आमच्या राजालाही 1600 राण्या आहेत. तुमच्या राजाला एकच राजकुमार आहे आणि आमच्या राजाला सुद्धा एकच राजकन्या आहे. तुझ्या राजाचा राजपुत्रही सर्व गुणांनी संपन्न आहे आणि आमच्या राजाची राजकन्या सुद्धा सर्व गुणांनी संपन्न आहे. बघा, अशा प्रकारे पोपटाने राजकुमाराच्या सर्व आवडीनिवडी बघा त्या मैनेला सांगितल्या आणि दुसरीकडे मैनेने राजकन्येच्या सर्व आवडीनिवडी पोपटाला सांगून टाकल्या. मग पोपट आणि मैना राजकन्येच्या देशात आले. कारण पोपट मनात विचार करत होता की माझ्या राजाचे स्वप्न पूर्ण होईल, त्याची इच्छा पूर्ण होईल. आज मला त्याला हवी असलेली राजकुमारी सापडलेली आहे. बघा, अशा प्रकारे पोपट आणि मैना उडत राजकन्येच्या महालामध्ये पोचतात. तेव्हा राजवाड्यातील एका सेवकाने त्यांना पाहिलं. तेव्हा ते राजाकडे गेले आणि म्हणाले, महाराज, ज्या कामासाठी तुम्ही मैनेला पाठवलं होतं तिने तुमचा विश्वासघात केला आहे. राजकुमाराच्या शोधामध्ये ती कुठेही गेली नाही. ती एका पोपटासोबत फिरत आहे. मी माझ्या डोळ्यांनी तिला पोपटासोबत फिरताना पाहिलं. तुम्ही तिला काय सांगितलं आहे ते पूर्णपणे विसरलेली आहे. तिने तुमच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळं राजा रागवतो आणि पोपट आणि मैना दोघांना मारण्याचा आदेश देतो. जेव्हा राजानं पोपट मैनेला मारण्याचा आदेश दिला तेव्हा मैनेला ही गोष्ट कळली आणि मैना पोपटाला म्हणाली, इथे आपल्या दोघांचा जीव धोक्यामध्ये आहे. आपण दोघांनी लवकरात लवकर इथून पळ काढला पाहिजे. इथून लवकर उडून जाऊया, नाहीतर आपण दोघेही मारले जाऊ. राजाचे बाण आपल्याला लागण्यापूर्वी आपण इथून पळून जाऊया. आणि मग हाच विचार करत पोपट आणि मैना तिथून लांब उडून जातात. जेव्हा राजाचे सेवक त्यांना मारण्यासाठी गेले तेव्हा बराच वेळ शोधून सुद्धा ते दोघेही सापडले नाही. आता पोपट आणि मैना काही दिवस दूरवर जाऊन राहिले, जेणेकरून लोक त्यांना विसरतील. काही दिवसानंतर ते पुन्हा राजवाड्यामध्ये येतात आणि पोपट राजाच्या उजव्या गुडघ्यावर आणि मैना राजाच्या डाव्या गुडघ्यावर बसते. तेव्हा मैनाने राजाला विचारलं की तुम्ही आम्हाला मारण्याचा आदेश का दिला? आम्ही तुमच्याशी एकनिष्ठ आहोत. तुमच्या वाड्यातील नोकर आमच्यावर जळतात, म्हणूनच ते तुमच्याशी आमच्याबद्दल वाईट बोलले. पोपट आणि मैना, आम्ही दोघेही त्या महान प्रतिष्ठित राजाचे सेवक आहोत, जे बुद्धिमान आणि श्रीमंत आहेत. आम्ही नेहमीच तुमच्याशी एकनिष्ठ आहोत. बघा, पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, आता हा पोपट आणि मैना राजाला सांगतात की दोन्ही राजांना 1600 राणे आहेत. एका राजाला दुसऱ्या राजाच्या मुलीसारखी सून हवी आहे आणि दुसऱ्या राजाला दुसऱ्या राजाच्या मुलासारखा जावयावा आहे. महाराज, आम्ही दोघेही 2 राजांचे सेवक आहोत. देवाच्या कृपेनं आम्ही तुमच्या राज्याबाहेर जंगलामध्ये भेटलो आणि आता ही आनंदाची बातमी घेऊन तुमच्याकडे आलो आहोत. बघा, अशा प्रकारे पोपट आणि मैना यांनी राजाला सर्व काही सांगून राजाला प्रसन्न केलं. आणि मग पोपटाने आपला पाय राजाच्या दिशेने केला, ज्यामध्ये एक पत्र बांधलं होतं आणि ज्यामध्ये राजकुमाराची निवड लिहिलेली होती. मग राजाने ते पत्र वाचलं तेव्हा त्याला सुद्धा खूप आनंद झाला. सुरुवातीला त्याचा तो पोपट मैनावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर तो कागद वाचल्यानं राजानं पोपट मैनावर विश्वास ठेवला. मग राजानं पोपटाच्या पायातून राजपुत्राचे चित्र काढलं आणि आता ते राण्यांना पाठवले आणि म्हणाले, मला सांगा, राजकन्येसाठी हा राजकुमार कसा आहे? सगळ्या राण्यांना राजकुमार आवडतो की नाही हे सांगा. काही दिवस गेले पण चित्र परत आलं नाही. राजकन्येला ते चित्र खूप आवडलं. मग राजकन्येनं त्या राजकुमाराचे चित्र हातात ठेवलं. बरं, काही दिवसांनी राण्यांकडून उत्तर आलं की सगळ्यांना राजकुमार आवडला आहे, लवकरात लवकर लग्न करावं, कारण राजकन्येला राजकुमाराशिवाय राहत नाही. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, हे उत्तर राजापर्यंत पोचताच राजानं पोपटाला परत पाठवलं की जा आणि आपल्या राजाला सांग की राजकुमारीला जशी मुलगी हवी आहे तशी मुलगी सापडलेली आहे. त्यानं 4 महिन्यातच आमच्याकडे लग्नासाठी यावं.
भगवान शिव पुढे म्हणतात, मग पोपटाने आदरपूर्वक नमस्कार केला आणि आपल्या देशाकडे निघून गेला. मग आपल्या देशात पोचल्यावर पोपटाने राजाला आपल्या प्रवासातील यशाबद्दल सांगितलं. तेव्हा राजाला आपल्या मुलासाठी राजकन्या आपल्याला हवी तशी मिळाली हे ऐकून खूप आनंद झाला आणि मग राजाने ताबडतोब अद्भुत प्रसंग भव्य पद्धतीने साजरा करण्याचा आदेश दिला. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, राजाने राजकुमारीसाठी सर्वात महाग आणि उत्तम कपडे बनवले. घोड्यांसाठी एक अप्रतिम जीन बनवण्यात आला. सैन्यांसाठी देखील नवीन आणि सुंदर पोशाख बनवलं. अनेक प्रकारच्या भेटवस्तू जसे की मौल्यवान हिरे दागिने बघा म्हणजे जेवढ्या काही वस्तू लागतात त्या राजाने सर्व काही गोळा केल्या. आणि महिने लवकर निघून गेले. या सगळ्या तयारीमध्ये वेळ कधी निघून गेला ना ते समजलंच नाही. पण लग्नाच्या काही दिवस आधी राजकुमाराचे वडील आजारी पडतात आणि त्यांचं निधन होतं. आता घरच्यांसाठी हा मोठा धक्का होता. राजकुमाराला त्याचं लग्न पुढे ढकलावं लागलं, कारण अशा वेळी राजकुमाराचं लग्न झालं असतं तर वडिलांचा अनादरसुद्धा झाला असता. मग राजकुमाराच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल शोक करण्याची वेळ निघून गेल्यावर राजकुमार पोपटासह राजकन्याशी लग्न करण्यासाठी निघाला. दुसरीकडे राजकुमारीचा देश फार दूर नव्हता, त्यामुळं राजपुत्र पोपट घेऊन लवकरच पोचला आणि मग राजकुमाराने राजकन्येच्या वाड्याजवळच्या बागेमध्ये आपला तंबू ठोकला. बघा पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, राजकुमारी त्या बागेमध्ये गेला नसता तर बरे झाले असते, कारण त्याचा पोपट तिथे मेला. त्या बागेच्या माळीनं त्या पोपट्याला मारलं, कारण तो पोपट खजुरावर बसून खजूर काढत होता आणि त्या राजपुत्राच्या दिशेने फेकत होता. माळीला हे पटलं नाही आणि त्यानं पोपटाची हत्या केली. मग राजकुमारानं काही वेळानं ऐकलं की राजकन्येच्या वडिलांनी आपल्या मुलीचे त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे, कारण त्याचे वडील वारलेले आहेत. आता काही दिवसांनी राजकन्या तिच्या पालखीमध्ये फिरायला निघाली होती, तर योगायोगाने ती त्याच वाटेवरून गेली ज्या वाटेवर बाग होती. तिने बागेकडे पाहिलं, तिथे राजकुमार दिसला. तेव्हा राजकन्येने राजकुमाराला ओळखलं, कारण त्याचा फोटो अजूनही तिच्या सोबत होता. ती त्यावेळी काही बोलली नाही आणि तिच्या पालखी चालकाला पालखी परत राजवाड्यामध्ये घेऊन जाण्यास सांगितलं, कारण राजकन्येला तिचा प्रियकर सापडला होता. तेव्हापासून तिला सगळंच खूप आवडू लागलं होतं. संध्याकाळच्या जेवणादरम्यान राजकन्येने तिचं अर्ध अन्न खाल्लं आणि उरलेलं अर्ध राजकुमाराच्या चित्रासह राजकुमाराला पाठवलं. तिने आपल्या दासीला राजपुत्राला अन्न देण्यास सांगितलं. जर त्याने ते खाल्लं नाही तर त्यानं आपलं बोट त्यात घालावं असं तिनं सांगितलं. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, दासीनं तेच केलं. राजकुमार जेवला नाही तेव्हा दासीनं त्याला जेवणाच्या ताटामध्ये बोट घालायला सांगितलं होतं. राजकुमाराने ताटात ठेवलेल्या भातामध्ये बोट घातल्यावर त्याला त्याचं चित्र तिथे दिसलं. त्याला समजलं की राजकन्या आपल्यावर प्रेम करत आहे, म्हणून त्यानं आपला हात पुसले आणि राजकुमारीसाठी एक पत्र लिहून दासीकडे दिलं. बघा जेव्हा राजकन्येने ते पत्र वाचलं तेव्हा राजकुमाराला भेटण्याची इच्छा तिच्या मनामध्ये बळावली. तिने मध्यरात्री आपला घोडा तयार केला, अश्रफींनी भरलेली पिशवी घेतली आणि राजकुमार राहत असलेल्या बागेकडे घाईघाईने निघाली. राजकुमाराजवळ पोचल्यावर राजकन्या म्हणाली, आश्चर्यचकित होऊ नको, कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून मी तुझ्याकडे गुपचूप आले आहे. माझे वडील मला तुझ्याशी लग्न करून देणार नाहीत, त्यामुळं आपण पळवून जाऊया. चल घोडा तयार कर आणि मला तुझ्या देशामध्ये घेऊन चल, जिथे कोणीही आपलं नुकसान करू शकत नाही. बघा भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, मग राजकुमार आणि राजकुमारी दोघेही घोड्यावर स्वार झाले आणि राज्याबाहेर गेले आणि त्या अशा ठिकाणी पोचले जिथे त्यांच्या जीवाला धोका होता. ते ज्या शहरामध्ये पोचतात त्या शहरात एक चेटकीन राहत होती. तिला एक मुलगीही होती. तिच्या मुलीनं राजकुमाराला पाहताच चेटकीनीची मुलगी राजकुमारीच्या प्रेमामध्ये पडते आणि त्याच्याशी लग्न करण्याची ती इच्छा बघा
मनामध्ये जागृत होते. आता ती चेटकीण मनात विचार करू लागली, मला राजपुत्राशी लग्न कसं करता येईल. मग तिच्या मनामध्ये एक कल्पना सुचली आणि तिच्या आईला चेटकिणीला राजकुमार आणि राजकुमारीला तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यास सांगितलं. चेटकिणीनं राजकुमार आणि राजकन्येला रात्रीच्या जेवणासाठी तिच्या घरी आमंत्रित केलं. मग जेव्हा राजकुमार आणि राजकन्या चेटकिणीच्या घरी जेवायला गेले तेव्हा चेटकिणीनं राजकुमाराला एका खोलीमध्ये बोलावलं आणि त्याच्या गळ्यात दोरी बांधली. दोरी बांधल्याबरोबर राजकुमार म्हशीत बदलला आणि त्या मुलीनं मागच्या दाराने त्या म्हशीला घराबाहेर सुरक्षित ठिकाणी योग्य ठिकाणी बांधलं. आता रात्रीचं जेवण झाल्यावर राजकन्येनं आपल्या राजकुमाराचा शोध सुरू केला, पण तो म्हैस बनला होता. तिला तो कसा मिळेल. इतके इकडे म्हैस दिवसभर चेटकिणीच्या मुलीच्या मागे असायची. चेटकिणीची मुलगी जिकडे तिकडे म्हैस तिच्या मागे असायची. चेटकिणीची मुलगी रात्री म्हशीच्या गळ्यातला दोरीचा फास काढत असे. त्यामुळं तो राजकुमार होत असे आणि सकाळ होताच तो पुन्हा राजपुत्राच्या गळ्यात तो दोरीचा फास बांधून त्याला म्हैस बनवायची. दुसरीकडे राजकन्या राजकुमाराला भेटून बरेच दिवस झाले होते. राजकन्या वेड्यासारखी आपल्या राजकुमाराला शोधत होती. ती खूप दुःखी होती. आता काय करावं तिला कळत नव्हतं. शेवटी राजकुमार तिला सोडून कुठे गेला आहे. कधी कधी राजकन्याच्या मनात विचार यायचा, राजकुमाराने माझा विश्वासघात तर केला नाही ना. कधी विचार यायचा की तो माझा विश्वासघात करू शकत नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याचा कोणी खून केला असेल का. पुढे लक्षात ठेवा, ही कथा भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत. मग राजकन्येनं पुरुषाचं रूप धारण केलं आणि त्या देशाच्या राजाकडे जाऊन राजाकडे काही काम मागितलं. राजकन्येने राजकन्येचं हे सौंदर्य आणि बोलण्याची पद्धत पाहून राजा खूप प्रभावित झाला. तेव्हा राजाने त्या राजकन्येला आपल्या दरबारामध्ये कोतवाल पदावर नियुक्त केलं. जेव्हा ती राजकुमारी कोतवाल बनते, कारण कोतवालांना अनेक घरांमध्ये जावं लागतं, त्यामुळे त्याला अनेक घरांची गुपितं माहीत झाली. अशा प्रकारे राजकुमारी कोतवाल बनली आणि राजाच्या घरी काम करू लागली. वेळ हळूहळू निघून चालला होता. बरीच वर्षे गेली. एके दिवशी राजा मरतो. दुसरीकडे सर्व नगरवासी त्या कोतवालाला राजा बनवतात, कारण त्या कोतवालाला राजकन्येची वागणूक जनतेशी चांगली होती. एके दिवशी त्याच नगरातील एक माणूस म्हैस विकायला राजा समान राजकन्येकडे आला. त्यामुळे राजाच्या रूपातील राजकन्येनं त्या व्यक्तीची म्हैस विकत घेतली. ती म्हैस हरवलेल्या वस्तूंचा वास घेऊन ती वस्तू कुठे आहे ते सांगायची. आता एके दिवशी अचानक ती म्हैस कुठेतरी हरवली. तेव्हा राजाने त्या नगरात सर्वत्र निरोप पाठवला की या शहरातील सर्व म्हैशी येथे जमा करा. दुसरीकडे ही माहिती चेटकिणीपर्यंत पोचली. आता नगरातील सर्व म्हैशी राजासमोर जमा झाल्या, पण चेटकिणीची ती म्हैस होती ती राजपुत्र होती. त्या राजाच्या दरबारामध्ये पाठवली नाही. जेव्हा सैनिकांनी राजाच्या रूपात राजकन्येला सांगितलं की चेटकिणीने तिची म्हैस पाठवली नाही, तेव्हा राजाच्या रूपातील राजकन्येला राग आला आणि तिने जबरदस्तीनं चेटकिणीसह म्हैशीला बोलावलं. दुसरीकडे सैनिकांनी म्हैशीच्या गळ्यातला दोर जोराने खेचतात म्हैशीच्या मानेतून दोरी बाहेर आली आणि ती दोरी मानेतून बाहेर येतात म्हैशीचं रूपांतर होतं ते राजकुमारामध्ये झालं. तेव्हा राजकन्येच्या रूपातील त्या राजानं स्वप्न सत्यात उतरलं. तिने लगेच राजकुमाराला मिठी मारली. चेटकिणीला कैद करण्यात आलं. राजाच्या रूपामध्ये असलेल्या त्या राजकन्येने सर्व नगरवासियांना सांगितलं की तिला तिच्या राजकुमाराला भेटण्यासाठी पुरुषाचा वेश घ्यावा लागला. मी एक स्त्री आहे, त्यामुळं आजपासून तुम्ही सर्वजण आमच्या राजपुत्राला तुमचा राजा आणि आम्हाला तुमची राणी समजा. पुढे भगवान शिव म्हणतात, त्यामुळं सर्व नगरवासियांमध्ये आनंदाची लाट पसरली आणि त्यांनी राजकन्येला आपली राणी आणि राजकुमाराला आपला राजा म्हणून स्वीकारलं. आता इथे राजकुमार राजा होतो आणि राजकुमारी राणी बनते आणि दुसरीकडे त्या चेटकिणीला
वध स्तंभावर खेळल्या आहेत आणि तिच्या मुलीला कायमची कैद केली जाते. बघा, भगवान शिवपुढे पार्वतीला म्हणतात. मग ते राजा आणि राणी बघा एक दिवस बाहेर जातात आणि जंगलातून जाताना एका झाडाजवळ विसाव्याला थांबतात. ते झाड खूप वर्ष जुनं होतं आणि राजकुमार आणि राजकन्येनं त्यांच्या मागील जन्मामध्ये त्यावर प्रेमाचं प्रतीक बनवलेलं होतं. ते पूर्णपणे सुरक्षित होतं. मग तितक्यात त्या राजकुमार आणि राजकन्येची नजर त्या प्रेमाच्या प्रतीकावर पडते. त्यामुळं अचानक दोघांनाही त्यांच्या जुन्या आयुष्याची संपूर्ण गोष्ट आठवते. जुन्या जन्माच्या सर्व गोष्टी त्यांना आठवतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाची लाट पसरते. राजकुमारी म्हणते, मला सर्व काही आठवलं आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुझंही माझ्यावर प्रेम खूप होतं. मी तुमची खूप सेवा केली आहे. मला फक्त एकच खंत होती की तुमच्या आनंदासाठी मी तुम्हाला मुलाला जन्म देऊ शकले नाही. पण या जन्मामध्ये पुन्हा आपण दोघं एकत्र आलो आहोत. पती पत्नीच्या रूपामध्ये एकमेकांना भेटलो आहोत. याचं कारण हेच आपलं खरं प्रेम होतं. त्यामुळं आपण दोघे भेटलो आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या जन्मी देव आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. आपल्याला नक्कीच अपत्यप्राप्तीचं सुख मिळेल. मग वेळ हळूहळू जातो आणि राजकुमारी गरोदर राहते. जेव्हा वेळ येते तेव्हा ती एका सुंदर मुलाला जन्म देते. समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय. बघा, या कथेतून मिळालेल्या ज्ञानाची पहिली गोष्ट म्हणजे जर स्त्री पुरुष एकमेकांवर खरोखर प्रेम करत असतील तर असे पती पत्नीचं नातं आहे ना, तो जन्मोजन्मापर्यंत टिकतं. दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषाची फसवणूक केली तर तिचीही फसवणूक होते आणि जर एखाद्या पुरुषानं स्त्रीची फसवणूक केली तर पुरुषाचीही फसवणूक होत असते. त्यामुळं पती पत्नीचं नातं आहे ना, हे अतूट विश्वासाचं असावं. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे स्त्री पुरुष विश्वासाचे बंध दृढ ठेवतात ना, ते प्रत्येक जन्मामध्ये नवरा बायकोच्या रूपामध्ये भेटतात आणि त्यांच्या मागील जन्माच्या उरलेल्या इच्छा असतात त्या देखील सौभाग्य देवता पूर्ण करत असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे पती पत्नीचं नातं आहे ना, हे खूप श्रेष्ठ आहे आणि या श्रेष्ठत्वामध्ये निर्माण करण्यासाठी, सुंदरता निर्माण करण्यासाठी बघा, आपण जर श्रवणामध्ये बसलो, जर भक्ती मार्गामध्ये आलो तर आपलासुद्धा संसार आहे ना, सोन्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि समर्थांनासुद्धा, परमेश्वरालासुद्धा तुमचा संसार सोन्यासारखाच हवा आहे. फक्त तुम्ही श्रवणामध्ये बसा. सर्वत्र घर तुमच्या श्रवणामध्ये असेल ना, तर तुमच्या घरामध्ये सुंदरता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं घर सोन्याहून पिवळं होऊन जाईल, सुखामध्ये नाहून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.